All the best, everybody. ज्येष्ठ कवींचा मान राखती नव्या कवींना प्रेरित करीती या साऱ्याला एकच उत्तर सृजनातर्फे सृजना करिता पारकातल्या कविता पारकातल्या कविता पारकातल्या कविता पारकातल्या कविता सुस्वागतम. श्री बाळासाहेब भिलारे, अध्यक्ष, स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशन, नवी दिल्ली, आणि सौ वंदना प्रवीण भिलारे, सरपंच, ग्रामपंचायत पुस्तकांचं गाव भिलार, आयोजित जाई गझल प्रस्तुत पारकातल्या कविता या आपल्या काव्य मैफिलीचा आजचा हा रौप्य महोत्सवी प्रयोग. या आधीच्या प्रयोगाची जुळवाजुळव करत असतानाच हा 25व्या प्रयोगाचे वेध आम्हाला लागले होते आणि तेव्हाच हे पक्क ठरलं होतं की मोठा प्रयोग करण्याच्या ऐवजी वेगळा प्रयोग करूया. त्यातूनच ही कल्पना सुचली आणि रेश्मा कारखानीस ही आमची जी घट्ट मैत्रीण आहे, रेश्माच्या मदतीने तो आज ते स्वप्न आज प्रत्यक्षात उतरत आहे. त्याचा खूप आनंद होत आहे आम्हाला सगळ्यांनाच. पारकातल्या कवितांचा हा 25वा प्रयोग म्हणजेच या आधीच्या 24 प्रयोगात प्रत्येकी 10 असे धरले तर 240 आणि रिपीट केलेले कवी वगळले तर किमान 180 ते 200 कवी या मंचावर हजेरी लावून गेलेले आहेत. कितीतरी कवी मित्र मैत्रिणी या मंचावर पहिल्यांदाच रचना सादर केलेल्या आहेत त्यांनी आणि आता ते इतर काव्यमंच गाजवत आहेत. 200 कवींच्या प्रत्येकी 2 अशा 400च्या वर रचना आणि प्रत्येक प्रयोग ज्या कवीला समर्पित असतो अशा 24 ज्येष्ठ कवींच्या जवळजवळ 100च्या वर अशा जवळपास 500 रचना या मंचावरून सादर झालेल्या आहेत. खूप छान वाटतं. इतकी माणसं, इतकी नवी चेहरे, इतके मैत्र जोडले गेले. याचा यापुढेही असाच प्रवास सुरू राहील आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असतील हे गृहीत धरूनच आजच्या प्रयोगाला सुरुवात करत आहोत. या आधीचा एक छोटासा भाग आम्ही एक तासाभरापूर्वी आपल्यासाठी सादर केला होता ॲम्पिथिएटरवरून. ॲम्पिथिएटरला आम्ही गेलो होतो तिथून आणि त्याचा उत्तरार्ध उर्वरित भाग आम्ही आत्ता इथून या मुख्य मंचावरून सादर करत आहोत. गाभारा तोंडात आलं म्हणजे किती ते हे मंदिर आहे असं माझ्या डोक्यात बसलेलं आहे. तर या पुढचं विवेचन जे आहे पारकातल्या कवितांचं ते विजय उतेकर आमचा विवेचन वगैरे असं नाही, पण एक महत्वाचा मुद्दा आला की 25वा प्रयोग करायचा म्हणजे नक्की काय करायचं. तेव्हा लक्षात आलं की एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे वर्ष आपण जन्मशताब्दी वर्ष साजरं करतोय, ते म्हणजे गदिमांचं, बाबूजी आणि फुले यांचं. तर म्हटलं की हा 25वा प्रयोग जर विशेष करायचा असेल तर या तिघांची नुसती नावं जरी जोडली गेली या प्रयोगाला तर डेफिनेटली आपला हा प्रयोग खास बनतो आणि म्हणून आपण हा प्रयोग या तिघांना समर्पित करत आहोत. आणि मग हा प्रयोग करायचा कुठे असा जेव्हा विचार आला तेव्हा मला कळलं की पुस्तकांचं गाव भिलार, म्हणजे आता आपण काही लाईव्ह मध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण आता आधी काही लाईव्ह केले त्यामध्ये पाहिलं असेल की किती सुंदर उपक्रम आहे. आणि मी तुम्हाला खरंच विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी या इथे भेट द्या. एक खूप स्तुत्य असा उपक्रम इथे आहे. अशा ठिकाणी पुस्तकांचं जे गाव आहे, अशा ठिकाणी कवितांचा एक कार्यक्रम हवा असं आम्हाला वाटलं आणि आम्ही इथे अप्रोच केलं रेश्माच्या मदतीने. आणि वंदना भिलारे जे आहेत
सरपंच आहेत आणि त्यांचे पती आहेत. त्यांनी खूप सहकार्य केलं आहे. हे गाव उभारण्यामध्ये त्यांचा खरं तर खूप मोलाचा वाटा आहे आणि या गावी आम्हाला त्यांनी पूर्ण सहकार्य करून तिथे वेगवेगळ्या जागा दाखवल्या आणि ह्या गावाचा त्यांना जितका अभिमान वाटतो, आता आम्हाला हे गाव आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे याचा अभिमान वाटतोय. कारण भारतातलं हे पहिलं आणि एकमेव असं पुस्तकांचं गाव आहे. तर या ठिकाणी प्रयोग सादर करताना खरंच खूप अभिमान होतोय आणि हा प्रयोग कदाचित ही जागा पाचगणी महाबळेश्वर इथे आपण सुट्टी घालवायला वगैरे येतो आणि कदाचित मग खूप लोक इथे नसतील असं आम्हाला वाटलं की, पण आता इथे समोरही काही लोक आहेत, पण जास्तीत जास्त लोक हे इथे उपस्थित राहू शकणार नाही याची कल्पना होती. म्हणून हा कार्यक्रम पूर्णपणे लाईव्ह करायचा आम्ही ठरवलं आणि पहिल्यांदा हा पूर्ण कार्यक्रम लाईव्ह होतोय. तर अशा प्रकारे 3 दिग्गजांना म्हणजे गदिमा आहेत बाबूजी सुधीर फडके आणि पु ल देशपांडे यांना समर्पित असलेला 25वा रौप्य महोत्सवी कार्यक्रम पार्कातल्या कविता प्रयोग सुरू करूया. धन्यवाद. हॅलो हॅलो व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा ना दिसू दे गात पुढे मज जाणे माझे जीवन गाणे कधी ऐकतो गीत झऱ्यातून कधी ऐकतो गीत झऱ्यातून कधी ऐकतो गीत झऱ्यातून वंशवनाच्या कधी वनातून वंशवनाच्या कधी बनातून कधी ताऱ्यातून कधी वाऱ्यातून झुळझुळतात तराणे तराणे झुळझुळतात तराणे माझे जीवन गाणे या विहंगाना माझ्या संगे या विहंगाना माझ्या संगे सुरावरी हा जीव तरंगे सुरावरी हा जीव तरंगे तुमच्या परी माझ्याही सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे उसळे प्रेम दिवाणे माझे जीवन गाणे व्यथा
असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा ना दिसू दे गात पुढे मज जाणे गात पुढे मज जाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे अशी सुरीली सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाची. अप्रतिम शब्द मंगेश पाडगावकरांचे शब्द आहेत आणि शब्दां इतकंच भाईंचं प्रेम सुरांवर होतं हे सिद्ध करणारी ही चाल त्यांनी स्वतः बांधलेली आहे. भाईंनी स्वतः बांधलेली ही चाल आहे आणि अभिषेकी बुवांनी गायलेलं आहे. अजरामर असं गाणं आहे. त्या गाण्याने सुरुवात झालेली आहे. पहिली फेरी आपण मगाशी एमपी थिएटरमध्ये पूर्ण केली आहे आणि आता आपण दुसऱ्या फेरीकडे वळतोय. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करतोय. पहिलं नाव मगाशी प्रथेप्रमाणे अगदी प्रथेप्रमाणे मगाशी ज्या कवयित्रीने नारळ फोडला होता तिलाच मी पुन्हा विनंती करतो. रेश्मा कारखानीस पहिली कविता. नमस्कार. कार्यक्रमाची सुंदर सुरुवात एका जीवनाचं तत्व मांडणाऱ्या एका सुंदर गाण्याने झाले आणि त्याच भावनेला पुढे एक ओढी, पारंपरिक ओढी या चालीत एक कविता सादर करते. वेड्या माणसा जाण रे नियतीच्या नियमाला थोडं सुख थोडं दुःख येत प्रत्येक वाट्याला. वेड्या माणसा जाण रे नियतीच्या नियमाला थोडं सुख थोडं दुःख येत प्रत्येक वाट्याला. सुख मृगजळा परी तृष्णा भागता भागेना. सुख मृगजळा परी तृष्णा भागता भागेना. दुःख खोल खोल डोह ज्याचा तळही लागेना. सुख माहेर वाशीण चार दिसाचले करू. सुख माहेर वाशीण चार दिसाचले करू. हाती लागता लागता जाई उडून पाखरू. सुख भुरटे चोरटे फसवते हाती. सुख भुरटे चोरटे फसवते हाती. दुःख सोय रे उभ्या जन्माचे सांगावे.
क्या बात आहे. सुख आणि दुःखांचा खेळ रेश्माने मांडलेले जे कविता, एक शेर आठवला त्याच्यावरनं की दुःख येते सावकारासारखे, दुःख येते सावकारासारखे आणि सुख बदली कामगारासारखे. तर हा खेळ तर चालूच राहणार आहे. या आपल्या कवितांच्या खेळातलं पुढचं नाव मी दुसरं नाव जाहीर करतोय, सोनात भुसारे. Radio mode. तर निरपेक्ष प्रेम, निरपेक्ष प्रेम ही जी कवी कल्पना आहे की ज्याचा कल्पनाविलास खूप झालेला आहे, पण खरी उदाहरणं म्हणजे माझ्या बघण्यात तरी एक आईवडिलांचं आपल्या मुलावर असलेलं एकतर्फा प्रेम हे एक उदाहरण सोडलं निरपेक्ष प्रेमाचं, तर माझ्या बघण्यात तरी अजून असं उदाहरण यायचंच आहे. पण असं एखादं नातं कवीने अनुभवलं आहे अशी कल्पना करून त्या नात्याला बहाल केलेली ही एक माझी कविता आहे. साखळी चांदण्याचा हार झाली, साखळी चांदण्याचा हार झाली, मुक्त श्वासांचा खुला दरबार झाली. साखळी चांदण्याचा हार झाली, मुक्त श्वासांचा खुला दरबार झाली. कोंब सारे छाटले अतृप्ततेचे, कोंब सारे छाटले अतृप्ततेचे, पूर्णतेचा मोकळा यलगार झाली. कुंभ सारे छाटले अतृप्ततेचे, पूर्णतेचा मोकळा यलगार झाली. नांदली जी आजवर स्वप्नी कितींच्या, नांदली जी आजवर स्वप्नी कितींच्या, जागृताचा माझी शृंगार झाली. साखळी चांदण्याचा हार झाली, मुक्त श्वासांचा खुला दरबार झाली. ज्या क्षणी माझी नजर पडली तिच्यावर, ज्या क्षणी माझी नजर पडली तिच्यावर, निर्गुणाची आकृती साकार झाली. साखळी चांदण्याचा हार झाली. या अशा ठिणगीकडे वळल्याबरोबर, या अशा ठिणगीकडे वळल्याबरोबर, चित्तवृत्ती पेटून अंगार झाली. साखळी चांदण्याचा हार झाली. फोल जंजाळास नात्याच्या झुगारत, फोल जंजाळास नात्यांच्या झुगारत, दंभ सारा कापला तलवार झाली. दंभ झाला कापरा. फोल जंजाळास नात्यांच्या झुगारत, दंभ सारा कापला तलवार झाली. साखळी चांदण्यांचा हार झाली. राहिला ना दर्पही कुठल्या कमीचा, राहिला ना दर्पही कुठल्या कमीचा, पूर्ण सत्याचा खरा अवतार झाली. साखळी चांदण्याचा हार झाली, मुक्त श्वासांचा खुला दरबार झाली. ते गझल फॉर्मलाच लिहायला लागलेले आहे. आता नवीन लिहायला सुरुवात केली आणि गझल मला वाटतं भाषा आहे माझ्याच पाऊल ठेवून चालली. कारण मी सुद्धा कवितेचा अर्थार्थी काही संबंध नव्हता आणि अचानक लिहायला सुरुवात झाली ती थेट गझल फॉर्म असं. त्याच्या पुढचं नाव अत्यंत एक लाडका शायर कवी, अत्यंत संवेदनशील कवी प्रमोद खराडे. काय नमस्कार. नव्यानं गेलेली पहिल्यांदा सादर करतात. ताणलेस इतके जर नसते, ताणलेस इतके जर नसते, आपुल्यामध्ये अंतर नसते. ताणलेस इतके जर नसते, आपुल्यामध्ये अंतर नसते. तो कोठेही दिसतो कारण, तो कोठेही दिसतो कारण,
फिरणाऱ्याला तर घर नसते, त्रास व्हायचे कारण बहुधा. त्रास व्हायचे कारण बहुधा, प्रेम कदाचित वरवर नसते. त्रास व्हायचे कारण बहुधा, प्रेम कदाचित वरवर नसते. शेर आहे की माळ कोरडा होतो कारण, माळ कोरडा होतो कारण तेथे कुठलीही सर नसते. माळ कोरडा होतो कारण तेथे कुठलीही सर नसते. शेवटचा शेर आहे की जितकी सुंदर असते आई, जितकी सुंदर असते आई तितके कोणी सुंदर नसते. जितकी सुंदर असते आई तितके कोणी सुंदर नसते. ताणले सैतके जर नसते, आपुल्यामध्ये अंतर नसते. शेर जितका साधा तितका पोचतो हे बघितलं. किती साधा शेर आहे. आईवरचा शेर आहे. त्याच्यानंतरचं नाव श्वेता रानडे. काय गझल 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 गझल. पहिला राऊंड गझलीचाच होताना दिसतोय. मला तर रेश्माचा अपवाद सोडला तर गझल. गझल ऐकवते. निवडणुकींचा प्रचार आहे की स्वप्नांचा जुगार आहे. छोट्या भरातली गझल आहे. निवडणुकींचा प्रचार आहे की स्वप्नांचा जुगार आहे. अश्रूंना मी कशास अडवू, तुझ्याकडे जर उतार आहे. भुंग्याला का श्रेय फुलांचे, कुठे कळीचा नकार आहे. कुणीन वाली नभास माझ्या, ध्रुवताराही फरार आहे. क्या बात है, क्या बात है. कुणी न वाली नभास माझ्या, ध्रुवताराही फरार आहे. वा वा. गुदमर लाजर श्वास असू दे, गुदमर लाजर श्वास असू दे, मिठीत आहे चिकार आहे. गुदमर लाजर श्वास असू दे, मिठीत आहे चिकार आहे. उद्रेकाला त्याच्या किंमत, जितका त्याचा पगार आहे. सागर म्हणते तुला शेवटी, सागर म्हणते तुला शेवटी, बुडण्यामध्येच थरार आहे. आणि शेवटचा शेर आहे. दंगल झाल्यावर जो मरतो, दंगल झाल्यावर जो मरतो, समानतेचा विचार आहे. निवडणुकींचा प्रचार आहे की स्वप्नांचा जुगार आहे. दंगल झाल्यावर जो मरतो, समानतेचा विचार आहे. एक शेर आठवलाय. नीट आठवला तर नीट सांगतो, नाही तर सांगतो. शेर असा आहे की पारधी बहुतेक घाबरतात आता, बाण नाही शब्द वापरतात. असा एक तो शेर आठवला. आता या फेरीतलं पुढचं नाव, या फेरीतलं शेवटचं नाव डेब्यू आहे. अत्यंत तरल हिचं छोटे छोटे गद्य उतारे मी वाचत बरेच जास्त आलेलो आहे. आणि कविता त्या मनाने मी कमी वाचलेल्या आहेत. तर खूप आनंद आहे की आज या निमित्ताने तिची कविता ऐकायला मिळणार आहे. रुचिरा कुलकर्णी. आणि मिळाले तिला. या सगळ्यांना तर गझला सादर केल्यावरती मी गझल वगैरे काही सादर करणार नाही. थोडंफार का येते काय. ह्या जन्मी घर शोधायला जरा वेळच लागला बघ देवा. म्हणजे गेल्या 7 जन्मांचं कसं, डोळे उघडतात सभोवताली 4 भिंती होत्या हक्काच्या, डोक्यावर एक छप्पर होतं.
दरवेळी निराळं पण त्यालाही हक्काचं गोंधळ होतं. लहान असेपर्यंत या 4 भिंती आणि मोठं झाल्यावर स्वतःच्या नावाच्या पाटीसोबत एक अख्खं घर माझं होतं. हक्काची माणसं होती, थोडी खरी थोडी खोटी, पण ओळखीच्या नावांनी माझ्याशी बांधली होती. बघ म्हणजे इतकं सगळं होतंच. थोडं कमी थोडं जास्त चालायचंच. वणवण काय रे, कुठल्याच जन्मात तशी हुकली नाही. आणि परतायला एक हक्काचा पत्ता द्यायला तूही कधीच तसा विसरला नाहीस. मग ह्याच जन्मी ही ओफराटी फरफट का रे? जन्माला आल्या आल्या डोळ्यासमोर भकास रिकामं आभाळच का रे? ना भिंती ना छप्पर, हक्काचं तर नावही नाही. सोबतीला फक्त ही आयुष्यभराची उपरेपणाची बोच. कुठेही कधीही आणि कसाही हा जन्म उपराच. हक्काची ओळख मिळवता मिळवता हक्काचं घर शोधायचं राहूनच गेलं बघ. कुठला तरी उंबरा, कुठलं तरी दार, कुठली तरी भिंत आणि कुठलं तरी छप्पर. नाहीच रे जमलं. सापडलं कधी हक्काचं घर? ह्या जन्माचा हक्क द्यायला देवा उशीरच केला बघ. ह्या जन्माच्या नशिबात घर लिहायला तूही विसरलास बघ. नुसत्या भिंती नसतात. घर शोधत तुफान सुद्धा फिरताना आपण पाहिलेलं आहे. घराच्या शोधात सगळेच असतात. तर ही फेरी संपलेली आहे. मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे बाबूजी भाई आणि गदिमा अण्णा या तिघांनाही हा प्रयोग समर्पित आहे. त्यामुळे आत्ता हा उत्तरार्ध जो सुरू होईल तो या तिघांच्या कलाकृतींचा आनंद आपण घेऊया. तर त्यांचे काही जसं भाईंचे भाषणांचे काही उतारे आहेत किंवा त्यांचं अप्रकाशित पुलं जे आता परवाच प्रकाशित झालं तर त्यातले काही आम्ही आर्टिकल्स घेतलेले आहेत किंवा गदिमांच्या कविता आहे. असं वेगवेगळ्या त्याचे अंश आम्ही घेतलेले आहेत. सगळं या तिघांना एका प्रयोगात बांधणं अशक्य, म्हणजे अगदी अशक्य गोष्ट आहे. तर त्यातलं थोडं आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. तर या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उत्तरार्ध सादर करतोय या दिग्गज त्रयींना समर्पित. स्वानंद, तुझ्याकडे आता माईक. गाणं तो ऍक्च्युअली सादर करणार आहे पण थोडी टेक्निकल त्याची आधी सांगू शकतो. त्याच्या आधी आपण डिटेल्स सांगू शकतो गाण्याचे. त्या गाण्याचे डिटेल्स नाही, ते गाणं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर वंदे मातरम सिनेमा निघाला होता आणि त्याच्यामध्ये ही त्रयी म्हणजे गीतकार होते गदिमा, संगीतकार स्वतः बाबूजी होते आणि अभिनेते पु ल देशपांडे याच्यामध्ये होते. तर या तिघांचा संगम ज्या चित्रपटामध्ये झालेला आहे त्याचं हे गाणं आहे आणि वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम हे गाणं आता स्वानंद आपल्यासमोर सादर केलं. ब्लूटूथ चालू आहे ना, ब्लूटूथ स्पीकर नसेल तर हा ठेव, नसेल तर हा ठेव. हा सोडून ये. हा तो ठेव त्याच्याजवळ. आवाज नाही येत. बस.
वेदमन्त्राहून वन्द्य वन्दे मातरम् वेदमन्त्राहून वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वेदमन्त्राहून वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुतीनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले शस्त्रहीना एकलाभे शस्त्र वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् निर्मिलाः मंत्रजानी आचरीला झुंझुनी ते हुतात्मे देव झाले ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम् गीत वंदे मातरम् गीत वंदे मातरम् वेद मंत्राहून वन्द्य वन्दे मातरम् वेद मंत्राहून वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् एक वेगळंच वातावरण निर्माण होतं या गाण्यामुळे. एक गमतीची गोष्ट म्हणजे या पिक्चर मध्ये फक्त ही थोर रेस नव्हती तर पुलंसोबत सुनीताबाई सुद्धा साथीला होत्या त्यांच्या या वंदे मातरम चित्रपटामध्ये. तर आता याच्यानंतर रुचिरा काय सादर करते अप्रकाशित फुलामधला. नाही एक मला आठवलं काहीतरी याच्याबद्दल रेशमाला काहीतरी सांगायचं आहे कारण आमचं बोलणं झालं होतं आणि आता मला आठवलं की तिला काहीतरी सांगायचं होतं या गाण्याबद्दल. हो रेशमा. या चित्रपटाची वैशिष्ट्य तर आहेतच नक्कीच की पुलं गरिमा आणि बाबूजी हे पहिल्यांदा एकत्रित या चित्रपटात आले आणि 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 साली हा चित्रपट रिलीज झाला. मला सांगायला खूप आनंद वाटतोय किंवा आणखी एक खूप महत्त्वाचा उल्लेख इथे करावासा वाटतोय की या चित्रपटाचे निर्माते होते मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा याचे प्रथम चिंतक संस्थापक पूज्य स्वामी विज्ञानानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे पुरा भिडे. त्यावेळेस देशप्रेमाने प्रेरित अशा ह्या तरुणांना एकत्रित आणलं स्वामीजींनी. त्यावेळेस ह्या तिघांना म्हणजे काय म्हणतो ना आपण त्रिशक्ती एकत्रित आणून आणि कसलं ते भावनेचं वातावरण असेल तेव्हाच
आणि इमॅजिन करू शकतो. अगदी अगदी म्हणजे नुकतं स्वातंत्र्य मिळालंय आणि त्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आणि आलाय. असं गीत याला स्फूर्तिगीतच म्हणूया. अगदी अगदी म्हणजे खूप काय म्हणू शकतो आपण, थोडस मोठं बोलते पण राष्ट्रगीताचा मान ज्या गाण्याला मिळायला हवा इतकं म्हणजे स्वामीजींचे विचार हे गदिमांच्या अभूतपूर्व लेखणीतून उतरले आणि इतकं सुंदर हे गीत आपल्याला मिळालंय. आणि एक मुद्दाम हा एक उल्लेख की 2018 हे साल स्वामी विज्ञानानंद यांची सुद्धा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे एक त्यांनाही आपण त्यांच्याही स्मृतीला विनम्र अभिवादन नक्कीच. आणि आज सकाळी आपण म्हणजे सुरुवात आजची प्रवासाची सुरुवात मनशक्तीलाच भेट देऊन झालेली आहे. आपल्या सरांना आपण भेटलो आणि छान खूप म्हणजे तो उल्लेख मुद्दाम स्वामीजींबद्दल करण्याचा किंवा मनशक्तीबद्दलचा जो उल्लेख आहे त्याचा पायाच मुळात हा इतका म्हणजे हे. आणि खास या वर्षी त्याचा उल्लेख करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याकडूनही तो झाला याचा फार आनंद. हो नक्कीच नक्कीच नक्कीच. आता पुढची सूत्र रुचिराकडे. पुलांच्या लिखाणाबाबत आपण सगळेच बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, पण सादरीकरण सुद्धा पुलांची शैली आणि त्यांचं लिखाण हे मला वाटतं प्रत्येकाला माहिती आहे. पण पुलांचं प्रकाशित न झालेलं असं बरंचसं साहित्य आहे जे विनोदी म्हणता येणार नाही कदाचित. त्यातलंच एक भाग म्हणूया ज्यात पुलं त्यांच्या गुरुस्थानी असणाऱ्या चार्ली चॅप्लिन आणि रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल लिहित आहेत. पुलं म्हणतात, माझ्या मानसपूजेच्या पंचायतनात चार्ली चॅप्लिन आणि रवींद्रनाथ टागोर यांची प्रतिष्ठा केव्हा झाली तो मुहूर्त मला आठवत नाही. मूर्तीपूजा, ध्यानधारणा, गुरुभक्ती या गोष्टीत मी फारसं लक्ष घातलेलं नाही. पण एखाद्या लहान पोरानं आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसाचं बोट धरून चालावं तसा मी या 2 महाभागांची अदृश्य बोटं धरून चालत आलो. नाट्य, संगीत, साहित्य अशा क्षेत्रात हिंडताना त्यांच्या बोटाला धरून मी चालत आलो याचे मला भानही उरलं नाही. ते मला काही शिकवतायत आणि मी शिकतो आहे याची कधी जाणीवही झाली नाही. त्यांचे आणि माझे गुरुशिष्याचं नातं नव्हतंच. असल्या नात्यात कितीही नाही म्हटलं तरी एक प्रकारचं आदरापोटी निर्माण झालेलं का असेना पण काही अंतर असतं. रवींद्रनाथ टागोर आणि चॅप्लिन मला हाती धरून चालवणारे सांगाती वाटले. आपणासारखे तत्काळ करणाऱ्या त्यांच्या प्रतिभाशक्तीला मी कधी शरण गेलो ते माझे मलाही कळलं नाही. कलेतून प्रत्ययाला येणारं सौंदर्य हा केवळ कला निर्मितीची शोभा वाढवणारा अलंकार नसून ते एक जीवनमूल्य आहे याची प्रचिती मला या थोर कलावंतांच्या कला निर्मितीचा आस्वाद घेताना मिळाली. आज वयाची 500 वर्ष ओलांडली तरी त्या आनंदाला मी पारखा झालेलो नाही. हा आनंद मला किती प्रकारांनी मिळाला याचे गणित मला मांडता येणार नाही. मानवी जीवनातल्या सुखदुःखांशी एकरूप होऊन कला निर्मिती करणाऱ्या चॅप्लिन आणि रवींद्रनाथ यांच्यामुळे मला हा लाभ झाला. जीवनात वाटेला येणाऱ्या कारुण्याच्या दर्शनातून एकाने हास्याचे मळे फुलवले तर दुसऱ्याने सुखदुःखाच्या शेकडो गीतातून, कथांमधून, चिंतनातून माणसातल्या सर्व छटा अनुभवास आणून दिला. जीवनातल्या निरनिराळ्या प्रसंगी त्यांच्या कला निर्मितीतून त्यांनी दुःखितांबद्दल मनात सहानुभूतीचा झरा निर्माण केला. त्या दोघांनीही भरभरून आनंद दिला. आजही पावसात भिजून कुडकुडणारं कुलंगी कुत्रं पाहिलं की त्या कुत्र्यासारखंच अनिकेत जीवन जगणारा, भुकेने व्याकुळ झालेला, त्या कुत्र्यासारखाच केविलवाण्या डोळ्यांनी जगाकडे पाहणारा चॅप्लिन दिसायला लागतो. धनदांडक्यांकडून सतत बदलला जाणारा, नाना कृत्या करून स्वतःची सुटका करून घेणारा, पोराबाळांना पोटभर हसायला लावणारा आणि थोरांना
हसता हसता अंतर्मुख करून डोळ्यांच्या कडा भिजवणारा हा विदूषक आपल्या एकापेक्षा एक सरस चित्रपटातून देश, धर्म, स्थळ, काळ, हजारो भिन्न भिन्न भाषा यांच्या सीमा ओलांडून साऱ्या जगाचा नागरिक झाला. हे विश्वचे माझे घर या भावनेने जगलेला, सीमेत राहून असीम असलेला दुसरा महामानव म्हणजे रवींद्रनाथ टागोर. माणुसकी हे मूल्य मानणाऱ्या एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू. जेव्हा जेव्हा माणसाकडूनच या मूल्यांवर आघात होतो तेव्हा तेव्हा अस्वस्थ होणारे आणि ही अस्वस्थता आपल्या कला निर्मितीतून माणसांच्या प्रत्ययाला आणून देणारे हे थोर कलावंत. चॅप्लिनच्या चित्रपटातला एक प्रसंग मला आठवतो. अन्न, पाणी, निवारा यांच्या शोधात भटकणाऱ्या, गरिबीखेरीज दुसरा कुठलाही गुन्हा नसलेल्या या दरिद्री नारायणाला पोलीस पकडून तुरुंगात टाकतात. तुरुंगातले पगारी पाद्री बाबा तिथे या कोठडीत त्याला भेटायला येतात आणि देवाची करुणा भाग असा उपदेश करायला लागतात. त्यावेळी हा बेघर, देवार्षी अर्धपोटी भटक्या पाद्री बाबांना विचारतो, कशासाठी देवाची करुणा भागायची? पाद्री बाबा सांगतात, तुझ्या आत्म्यासाठी. तेव्हा हा भणंग म्हणतो, आत्मा? तो तर देवाच्या मालकीचा आहे, त्याची काळजी त्यानेच घ्यावी. पाद्री बाबा हैराण होऊन म्हणतात, अरे देवाचा कोप होऊ नये म्हणून तरी क्षमा माग. चॅप्लिन चटकन म्हणतो, पाद्री बाबा, माझं भांडण देवाशी नाही माणसाशी आहे. जीवनात कुरूपता निर्माण करणाऱ्या माणसांचं चॅप्लिनने लक्षावधी लोकांना हसवत हसवत चित्रपटातून दर्शन घडवलं. रवींद्रांनी हजारो गाणी, कथा, कादंबऱ्या, नाटकं या प्रकारच्या निर्मितीतून मानवी जीवनातली सुखदुःख रंगवली. ही कला निर्मिती करीत असताना ती केवळ कल्पनेच्या राज्यातली असून चालणार नाही हे पक्क ओळखून सौंदर्यलक्षी शांतिनिकेतनाच्या जोडीने माणसाच्या उदरनिर्वाहाची काळजी घेणारे श्रीनिकेतन हे कृषी विद्यापीठ निर्माण करून मनुष्य प्राण्याचा सर्वांगीण विकास घडवायला ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती एकत्र नांदायला पाहिजे याचा आग्रह धरला. चॅप्लिन काय किंवा रवींद्रनाथ काय, दोघांनीही आपापलं जीवन संगीत अलग अलग रागात आळवलं, पण दोघांचाही मूळ पिंड कलावंताचा. जीवनातली कुरूपता नष्ट व्हावी आणि जीवन सुंदर व्हावं याचा या दोघांनाही तितकाच उत्कट ध्यास. मला आकर्षण वाटत आलं ते या त्यांच्या ध्यासाचं. आयुष्याच्या गेल्या 500 वर्षाच्या वाटचालीत मला जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात आनंद निर्माण करणारे असंख्य आनंद यात्री भेटले. माझ्या मनाला यातना देणाऱ्या माणसांपेक्षा मला आनंद देणाऱ्या सामान्य असामान्य माणसांची संख्या शेकडो पटीने जास्त भरेल. या आनंदाचा स्वीकार करताना आपल्याही हातून माणसाला आनंद देणारी कृती निर्माण व्हावी ही इच्छा माझ्या मनात सदैव जागृत राहिली. आयुष्य ही एक मैफिल झाली. आता या मैफिलीत भैरवीची आलापी सुरू झाली आहे. जीवनानं खूप दिलंय, त्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता दाटून राहिलेली आहे. अशा वेळी रवींद्रनाथांच्याच एका गीतातल्या ओळी आठवतात. त्यांनी जगाचा निरोप घ्यायची वेळ झाल्यावर म्हटलं होतं, जाबर दिने येई कथारी बोले जेतो जाई न देखीची, ज्या पियेची तुलना तार नाही. म्हणजेच याचा अर्थ अखेरच्या दिनी म्हणतो इतके सांगून जावे, काही जे पाहिले जे लाभले त्याला तुलना नाही. किती वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्यावर फक्त एक विनोदी लेखक म्हणून शिक्का बरेच जण मराठी चूक करत आलेले आहेत वर्षानुवर्ष, आणि ते किती वेगवेगळ्या प्रकारचं लिहू शकत होते हे आपल्याला कळत आहे. त्याची झलक थोडीफार दाखवायचा हा प्रयत्न आहे. आणि याच्या पुढचं प्रमोद कराडेकडे मी माहिती देतो, काय वाचून दाखवतो. हो, भाईंचंच आहे. भाईंनी एका कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी इतकूच करताना जे मनोगत मांडलं होतं ते माझ्या हातामध्ये आहे.
त्याच्यात एक बाईंविषयीची एक छोटीशी आठवण मला माझ्या काकाला नाटकं पाहण्याचा खूप वेळ होतं म्हटलं तरी चालेल. आणि गुरुवारी त्याला सुट्टी असायची, दर गुरुवारी तो नाटक पाहायला जायचा. आठवड्यावर पैसे साठवून गुरुवारी एक नाटक पाहायचं आणि मलाही कधी घेऊन जायचं. तर एकदा पुलकित गाण्यांचा कार्यक्रम पूर्वी व्हायचा, त्याला तो घेऊन गेला होता बालगंधर्वाला. आम्ही बाल्कनीमध्ये बसलो होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर हाऊसफुल कार्यक्रम संपल्यानंतर मी बाल्कनीची जी पुढची जागा असते लॉबी थोडीशी, तिथे उभं राहिल्यानंतर मी पाहिलं की खालच्या याच्यामध्ये पहिली जी रांग आहे तिथे खूप घोळका जमा झाला आणि कोणाच तरी बोलायला लागला. ते लोक सगळे गोळा झालेले ज्यांच्याशी बोलत होते ते पु ल आणि सुनीताबाई होत्या. म्हणजे मी या डोळ्यांनी एक तर त्यांना पाहिलं आणि दुसरी गोष्ट पुढच्या गुरुवारी परत नाटक बघायला काका मला घेऊन गेला होता आणि पहिल्या रांगेतली तिकीटं काढली होती आणि ती तिकीटं त्याच 2 खुर्च्यांवरची होती. त्या खुर्च्यांवरती पु ल आणि सुनीताबाई बसल्या होत्या आणि मला ते नाटक कुठलं होतं काय होतं काही आठवत नाही. मला तेव्हा सुद्धा कळलं नाही की आपण कुठलं नाटक बघतोय, काही नाही. मला हा कार्यक्रमभर फक्त त्या नाटकावर एकच फील होता की 1 आठवड्यापूर्वी याच खुर्चीवरती बाई बसले होते त्या खुर्चीवरती. आणि आता सुद्धा काटा आला तो फील तेव्हाचा आठवण. बाईंनी जो विद्यार्थ्यांची हितगुज केला होता मी सादर करतो. म्हणजे हे घेण्याचं कारण असं की विनोदी लेखक तर हे जे विनोदी नाहीये अंतुबर्वा आणि ते विनोदी जरी नसलं तरी ही सगळी माहिती असलेली व्यक्तिवल्ली किंवा गणगोत्या किंवा सगळे माहिती आहे, ऐकलेले आहे. तर हे जे न ऐकलेलं आहे जे खूप विचार करण्यासारखं आहे म्हणून अगदी. आणि त्याच्यात विनोदी लिखाणामध्ये सुद्धा जसं आता हिनं उतारा वाचला तर बाईंनी पुलंनी जसं चार्ली चॅप्लिन बद्दल लिहिलेलं आहे की तो हसवता काहीतरी शिकवून जातो, रडवून जातो, असं बाईंच्या लिखाणामध्ये सुद्धा खूप आहे, असंख्य आहे. मग ते पण तसंच आहे. म्हणजे त्याला आता स्वरूपाने अंतुबर्वाचा उल्लेख केला, अंतुबर्वाचा शेवट रडवतच जातो. अगदी. आणि जसं बाई तेव्हा जसं म्हणाले होते पुलं की त्यांना कोणीतरी विचारलं की अहो तुमचं ते पुस्तक अपूर्वाई वाचून मी त्या ठिकाणी सगळीकडे जाऊन आलो आणि तुम्ही म्हणाल तसं मला तिथे काहीच दिसलं नाही, बहुतेक खूप फरक झाला असेल, तुम्ही खूप आधी गेला होतात. त्याला त्यांनी उत्तर दिले की तुम्ही त्यावेळी माझ्यासोबत जरी आला असतात तरी मला जे दिसलं ते तुम्हाला दिसलं नसतं. तर ते तसंच आहे की त्यांच्या लिखाणामध्ये सुद्धा या ज्या बारीक जागा आहेत त्या आपण बिटवीन द लाईन म्हणतो, अशा खूप गोष्टी आहेत. मग त्या वाचून जसं जेवढं वाचाल जेवढे मूर्तीला आपल्यामध्ये तसं दिसायला लागतात. जसं आपल्याला स्वानंद मगाशी बोलताना सांगितलं त्यानं की आधी गुरुजींचं गाणं ऐकू येत होतं, आता गाणं दिसायला लागलं. तसं बाईंच्या लिखाणाबद्दल पण आहे, तर नंतर दिसायला लागतं प्रत्यक्ष आता जे चार्ली चॅप्लिनच्या उतारात म्हणजे त्या उतारामध्ये होतं ऋषिकांचं वाचलं की भाई ज्यांना आदर्श मानायचं किंवा गुरुस्थानी मानायचं चार्ली चॅप्लिन आणि टागोर यांना, तर ते जे फिलिंग त्यांनी मांडलं होतं की ते वाचून इतका आनंद मिळालेला आहे, तसं आपल्याला भाईंच्या बद्दल आणि गदिमांच्या बद्दल आणि या सगळ्या दिग्गजांच्या बद्दल वाटतं. आणि त्याच्याबद्दल पण लिहिलेलं आहे पुलंनी की कुठेतरी एक कॅमेरा ते झाल्यानंतर असा फिरत आला आणि त्या खिडकीमध्ये चार्ली चॅप्लिन स्वतः उभे होते आणि मी पाहिलं त्यांना. आपण उताराकडे वळूयात. शाळेतली मुलं जेव्हा आम्ही कुठली पुस्तकं वाचावी असं मला विचारतात तेव्हा मी त्यांना सांगतो तुम्हाला जी वाचाविषयी वाटतात ती वाचा. काही मुलं थोडासा अपराध्यासारखा चेहरा करून सांगतात आम्हाला रहस्यकथा आवडतात. मग मी म्हणतो की मग रहस्यकथा वाचा. माझ्या शाळकरी वयात मी डिटेक्टिव्ह रामाराव भालेराव यांच्या गुप्त पोलिसी चातुर्याच्या कादंबऱ्या फडशा पाडत असे. माझ्या आयुष्यात पुस्तकं ही गरज व्हायला या करमणूक करणाऱ्या पुस्तकांनी खूप मदत केली. हळूहळू त्याहूनही अधिक चांगलं वाचायची ओढ लागते. ज्या घरात आणि समाजात आपण वाढत असतो त्याचे आपल्या मनात संस्कार होत असतात, त्यातून आवडीनिवडी ठरायला लागतात. शाळेत शिकताना एखादा विषय आपल्याला विशेष आवडायला लागतो, एखादा खेळ अधिक आवडतो.
आपल्या आवडीचा जो विषय असेल त्यावरचं पुस्तक आपल्याला वाचावंसं वाटतं. त्या विषयावर वाचलेलं अधिक लक्षातही राहतं. क्रिकेट आवडत असलं तर 10 वर्षापूर्वीचा एखादा टेस्ट मॅचचा स्कोअर तपशीलवार आठवतो. कुठल्या खेळाडूचा त्रिफळा उडाला, कोणी कोणाच्या गोलंदाजीत कुठे झेल घेतला, कोण धावचीत झालं, कोण पायचीत झाला, सगळं काही आठवत असतं. पण न आवडणाऱ्या भूमितीतलं प्रमेय 50 वेळा वाचूनही आठवत नाही. शेवटी हा आवडीनिवडीचा प्रश्न आहे, पण केवळ वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे म्हणून सोडून देता येत नाही. वाचनाची आवड जोपासावी कशी याचाही विचार करायला हवा. पुस्तकाचं वाचन करायची कारणं अनेक असू शकतात. शाळा कॉलेजात परीक्षेला नेमलेली पुस्तकं वाचायची सक्ती असते, म्हणूनच ती वाचावी लागतात. आणि सक्ती आली की तिटकारा आलाच. रोज आईस्क्रीम किंवा भेळ खायची जर सक्ती झाली तर आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या पदार्थांचा सुद्धा तिटकारा येईल. त्यामुळं पुष्कळ विद्यार्थ्यांच्या मनात पुस्तकांसंबंधी खरा प्रश्न उभा राहतो, तो त्यांना सक्तीनं वाचायला लागणाऱ्या पाठ्यपुस्तकासंबंधी. कारण इथं पुस्तकं आनंदासाठी वाचलं जात नाही वाचलं तर नापास होऊ या भीतीनं वाचलं जातं. त्याला माझ्या मतानं एकच उपाय आहे, तो म्हणजे ते पुस्तक पाठ्यपुस्तक आहे अशा दृष्टीने कधीही वाचू नये. आपण पुस्तकांच्या गावात आहोत आणि लागोपाठ दुसरा जो उतारा वाचणार आहे तो सुद्धा बांधी पुस्तकांविषयी. ते असं म्हणतात की पाठ्यपुस्तक ही त्या पुस्तकावर सोपवलेली एक निराळी कामगिरी आहे. चांगल्या ग्रंथकारांनी जे ग्रंथ लिहिले ते मुलांना परीक्षेत मार्क मिळवून द्यायची सोय करावी म्हणून लिहिले नाहीत. समजा तुमचं इतिहासाचं पुस्तक असलं तर ते आपले वीर पुरुष कोण होते, परकीयांची आक्रमणं का झाली, ती आपण कशी परतवली, कमी पडलो आपण कमी पडलो तर का कमी पडलो, हे सारं सांगत आलेलं असतं. ते वाचत असताना तुमच्या मनात प्रश्न उभे राहतील. त्याची उत्तरं शोधायला जर पुस्तक पुरेसं उपयोगी पडलं नाही तर तुम्ही दुसरं इतिहासाचं पुस्तक पहा, गुरुजींना विचाराल. तुमच्या इतिहासाचं ते पुस्तक परीक्षेसाठी लावलेलं पाठ्यपुस्तक न वाटता इतिहासाबद्दल तुमच्याशी बोलणाऱ्या मित्रासारखं वाटेल. पुष्कळ वेळा मला मुलं असंही विचारतात की आम्ही काही योजनापूर्वक वाचन करावं का. ही योजना करणं देखील पुष्कळसं तुमच्या आवडीनिवडीवर राहील. पण साधारणपणानं आपल्या आहारात ज्याप्रमाणे चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा असं सांगतात, तसाच पुस्तकातून मनाला मिळणारा आहार समतोल असावा. नुसतीच करमणुकीची पुस्तकं वाचणं हे नुसत्याच शेवचिवड्यावर जगण्यासारखं आहे. पुस्तकांना सुद्धा खाद्यपदार्थांसारखेच गुणधर्म असतात. म्हणूनच म्हटलंय की काही पुस्तकं चघळायची असतात, काही खूप चावून पचवायची असतात, काही एकदम गिळता येतात, पण अन्नासारखंच पुस्तकही पचवायचं असतं. पण पचायचं नाही असं समजून वाचायचंच नाही हे मात्र चूक. प्रत्येक पुस्तक वाचायला सुरुवात करणं हे नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासारखं आहे. कधी कल्पनेच्या प्रदेशात, कधी विचारांच्या जगात, कधी विज्ञानाच्या राज्यात, कधी वनस्पतींच्या दुनियेत कुठल्या पानावर मनाला आल्हाद देणारं, आधार देणारं किंवा अंतर्मुख व्हायला लावणारं काय मिळेल हे सांगता येणं कठीण आहे. एखादाच विचार मिळतो आणि आपलं जीवन उजळून जातो. गांधीजींच्या हातात रेस्टनचं अनटू द लास्ट अंत्योदय हे पुस्तक आलं आणि त्यांना त्यांच्या जीवित कार्याला विचारांची बैठक मिळाली. पुस्तकच कशाला, एखादी कवितेची ओळ सुद्धा आयुष्यभर सोबत करत राहील. पुस्तकांशी संग जडलेल्या माणसाला कधी एकटं राहावं लागत नाही. खूप थोर माणसं त्यांच्याशी संवाद साधायला त्याच्या पुस्तकांच्या कपाटाला पाठीला पाठ लावून उभी असतात. अजून एक एक्सटेंडेड स्वतःचा अनुभव काय सांगायचा. पुस्तकांचं आणि माझं नातं खूप जुनं आहे, खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. खूप आणि आपण दादाला सांगू शकतो ती आठवण तुझी.
पुस्तकांबद्दलचे. नाही, माझी पुस्तकांबद्दलची इनफॅक्ट माझी नाही, माझ्या सासऱ्यांविषयीची आठवण आहे. माझे सासरे बुवा बाबांची आठवण. हा, तुमच्यासाठी खास सांगतो ती आठवण. माझे सासरे बुवा त्यांना वाचनाचा प्रचंड व्यसन होतं म्हटलं तरी हरकत नाही. वाचनाचा प्रचंड आवड, चौफेर वाचन, इतिहास वाचायचे भरपूर, भूगोलही आवडीने वाचायचे, बखरी वाचायचे, पोवाडे वाचायचे, सगळं काही, राजकारणामध्ये प्रचंड त्यांना रस होता. चिकार वाचन, 4-4, 5-5 न्यूजपेपर्स रोज घरी यायचे, त्याचं वाचन असायचं. तर असं वाचनाची अशी आवड असलेला माणूस त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 2 वर्ष जी होती त्या काळात त्यांची दृष्टीच गेली. तर वाचनाची आवड इतकी असलेल्या माणसाची जेव्हा दृष्टी जावी, याच्यासारखं दुःखदायक दुसरं काही असू शकत नाही. आज जर मी स्वानंदला म्हटलं की 1 वर्षभर तुला गाता येणार नाही, तर त्याच्या मनाला ज्या यातना होतील त्याच यातना त्याला झाल्या असतील. पण त्यांचं कसं होतं की पुस्तकांचं कपाट असायचं, वाचता तर येत नाहीये, मग ते काय करायचं की रोज त्या पुस्तकांत ते कपाट उघडायचं आणि फक्त त्या पुस्तकांवरून असा हात फिरवायचा, प्रेमाने त्या पुस्तकांना कुरवायचं आणि त्याच्यात समाधान मानायचं. आणि रोज चौकशी करायची की पेपर आलेत का, 4-5 पेपर, आज लोकसत्ता आलाय का, की आज नवशक्ती आलाय का, खात्री करतो यायला पाहिजे. भले मला वाचता येत नाही पुस्तकांविषयीचं असं त्यांचं प्रेम. आणि मग मी मस्करीने म्हणायचो, बाबा आता ही सगळी इतकी पुस्तकं, म्हटलं तुम्हाला काय उपयोग आहे त्याचा, आता म्हटलं तुमच्या नंतर तर मी डल्ला मारणार आहे त्यांच्यावर. म्हणजे आमचं फार मित्रत्वाचं नातं होतं, त्याच्यामुळे थट्टा मस्करी वगैरे चालायची. त्याच्यामुळे मी असं बिनधास्त म्हणायचो की तुमच्या नंतर ही सगळी प्रॉपर्टी माझीच आहे. आणि मी वाचायला काही पुस्तकं घरी घेऊन जायचो. पुन्हा त्यांच्या तिकडे गेल्यावर, सासूरवाडीला गेल्यावर आठवणीत त्यांची असायचं की नंदू 2 आठवड्यांपूर्वी तू हे पुस्तक नेलेलं आहे, वाचून झालं असेल तर परत आणून ठेवलंयस का. तेव्हा पुन्हा मी म्हणायचो, बाबा काय आता हे माझंच आहे ना सगळं. ते म्हणाले नक्कीच फार महत्वाचं, नक्कीच हे माझं आहे, हे आता काय माझ्या नंतर तुझंच आहे, सगळं ठीक आहे. पण ते पुस्तक तिथे आहे, ते पुस्तक त्याच्या जागेवर त्या कपाटात आहे, ही जाणीवच मला खूप समाधान देत असते. मला जरी ते वाचायला नाही मिळालं तरी त्या कपाटात त्या पुस्तकाचं असणं इतकं माझ्यासाठी पुरे आहे. माझ्या नंतर तर सगळं तुझंच आहे. अंगावरती काटा आला खरं तर. आणि अशा पुस्तकांना तुम्ही घर दिलेलं आहे, अशा पुस्तकांना तुम्ही घर दिलंय, अशा पुस्तकांचं तुम्ही गाव बनवलेलं आहे. तुम्हाला सलाम, खरंच सलाम. हे काय म्हणजे अंगावर काटा आला आणि पूर्ण भरून आलेलं आहे. आणि बोलतोय तुमच्या कुठल्याही पुस्तकाला इथून पुढे कोणी घर देतात का, घर असं म्हणून फिरावं लागणार नाही तोपर्यंत. नाही, आणि ह्याला पुस्तकाचं गाव म्हणण्यापेक्षा मला तर असं वाटतं की याला पुस्तकांचं गाव म्हणण्यापेक्षा पुस्तकांचं माहेर, मायेचं घर, माहेर म्हणजे मायेचं घर, आणि पुस्तकांचं माहेर असं नाव दिलं पाहिजे. आपण कार्यक्रमाला पुढे सरकूया. माईक विजयकडे देतो. ही 2 जे आपण भैया आणि प्रमोददाने जे सादर केले ते रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका या संग्रहातील होते. आणि पुन्हा एका ठिकाणी एक छोटासा उल्लेख केलेला आहे. हा प्लीज या वरती आणि थोडासा प्लीज. नाही इकडे बरं, आपण शेवटी आभार प्रदर्शन करू त्यावेळी नक्की. परत करायचं आपल्याला इकडे आमच्या. पुलंनी एका ठिकाणी सांगितलं होतं की आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो, आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो, उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जगेल. तुम्ही का क्या बात, जगायचं पुढं. बाईंनी मला वाटतं हे नुसतंच सांगितलं नाही तर अंगीकारलंही. आणि विविध कला जोपासल्या आणि संगीत, लिखाण, प्रवास, भाषा, एकपात्री प्रयोग, कवितांचे कार्यक्रम ही यादी मला वाटतं संपायचीच नाही. हे सगळं त्यांनी अविरत ते करत राहिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाईंचा गुण म्हणजे लोकसंग्रह. तो म्हणजे विचारताच सोय नाही. विविध क्षेत्रातले मान्यवर आणि तळागाळातले सामान्य जन यांना भाई आपल्यातलेच वाटले. म्हणूनच आमच्या सर्वेश जोशी आमचा जो आहे तो त्यांना भाई आजोबा म्हणतो, कोणी भाई काका म्हणतं, आम्ही भाई म्हणतो. तर अशी त्यांना मला वाटतं पुलं हे किंवा अगदीच जे अंतर राखतात त्यांना पुलंच म्हणतात. पुलं देशपांडे वगैरे असं कोणी मला नाव घेतलेलं अनलेस अँड अंटिल इट इज एक स्टेजवरचा असा ऑफिशियल कार्यक्रम आहे, त्या व्यतिरिक्त त्यांना भाई पुलं असंच म्हटलेलं आहे. तर असे पुलं आणि याच पुलांचे अजून एक मित्र, दिग्गज मित्र, आपल्या सगळ्यांचेच आवडते कवी, ज्यांना आधुनिक वाल्मिकी असं म्हणून ओळखलं जातं, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे आदरणीय लाडके गदिमा. या त्रयींच्या जन्मशताब्दी वर्षात अनेक कार्यक्रमांचं आणि कार्यशाळांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यातल्या गदिमांच्या कार्याचा प्रचार किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी रेशमाच्या सक्षम खांद्यावर दिलेली आहे. आणि ज्या माणदेशात गदिमांचा जन्म झाला त्याच माणदेशा नदीच्या कराडचे आपले दिग्गज नंदू आहेत. तर तुम्ही दोघांनी मिळून एक थोडक्यात तू कार्य हे जे वर्ष आपण समर्पित केलेलं आहे त्या कार्याचा एक थोडासा उल्लेख कर आणि मग त्याच्यानंतर माणदेशाबद्दल सांगेल. 2018-19 हे वर्ष पु ल, गदिमा आणि बाबूजी यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय यांनी एक उत्कृष्ट अगदी इतका अभिनव असा उपक्रम राबवलेला आहे. आणि त्या समितीची मी एक सदस्य आहे याचा मला खरोखर अभिमान आहे. आणि त्या अंतर्गत म्हणजे तळागाळात अगदी तालुका लेवलवरती वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये संगीत, काव्य आणि गीतलेखन आणि लेखन म्हणजे गद्य, पद्य आणि संगीत अशा 3 प्रकारच्या कार्यशाळा होणार आहेत. जवळजवळ 100 अशा कार्यशाळा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी 100 कार्यशाळा. आणि यासाठी महाराष्ट्र शासन किंवा आपण सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे ज्यांची ही संकल्पना खरं तर पुस्तकांचं गाव ही त्यांची संकल्पना आहे, इतकी अभिनव संकल्पना आहे. तर त्यांचं पण त्यांच्या 2 संकल्पना आपण खरंच. त्यामुळे आणि मी तर सांगेन आता 11 तारखेपासून सुरू होत आहेत त्या कार्यशाळा. संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या कार्यशाळा होत आहेत. आणि याचे जाहिराती त्या लोकल न्यूजपेपर्समध्ये येतच राहतील. आणि आमच्या सुद्धा फेसबुक, सोशल मीडियाची पण प्रसिद्धी याची होईल. तर मी तर सगळ्यांना सांगेन की जास्तीत जास्त मुलांनी, आणि हा काही फक्त कॉलेजच्या किंवा महाविद्यालयीन मुलांसाठी फक्त मर्यादित नाही आहे, तर कोणीही ज्याला कोणाला कवितेची, ज्याला कोणाला गायनाची, संगीताची किंवा लेखनाची आवड आहे त्या प्रत्येकाने इथे सहभागी व्हावं. आणि हा संपूर्णपणे विनामूल्य या कार्यशाळा राबवल्या जाणार आहेत. आणि या कार्यशाळेमध्ये अनेक दिग्गज म्हणजे संगीत क्षेत्रातले नामवंत संगीतकार, गायक, नामवंत कवी किंवा लेखक असे बरेच लोक हे घेणार आहेत. तर खूप खूप या उपक्रमाला आमच्याकडनं सगळ्यांकडनं शुभेच्छा. हो भैया तुमची काहीतरी सांगत होतास? फार काही सांगायचं नाही. पुढची कविता विजयजी वाचणार आहे. माझा गाव म्हणून गरीबांची कविता आहे.
फक्त एकच सांगायचं असं होतं की घाटावरचं जे माणदेश नावाचा जो भाग आहे त्या भागातला त्यांचा जन्म आणि योगायोगाने माझ्या आईकडून एक लांब लांबचं त्यांचं नातं आहे. तर हे मी जिथे चान्स मिळेल तिथे मी सांगत असतो. तर इतक्या सगळ्या लोकांना सांगायचा चान्स मिळालेला आहे म्हणून मी सांगितलं की माझ्या आईकडून एक लांब लांबचं नातं इतकंच मला सांगायचं होतं. आणि त्याला आई खूप सांगते, आई कडनं मी ऐकलेलं आहे माणदेशाबद्दल आणि तो सगळा परिसर आणि सगळं आईकडनं ऐकलेलं. तर खरं तर मांडवे, शेटफळ असं मांडवे त्याच गावाबद्दल ही कविता. लांब लांबचं नाही, अत्यंत जवळचं नातं आहे माझं त्यांच्याशी. जितकं तुझ्याशी आहे किंवा आपल्या सगळ्यांबरोबर आहे लांब लांबचं असूच शकत नाही. गदिमांशी गदिमांचं प्रत्येक कवीचं गदिमान बरोबर एक विलक्षण असं एक घट्ट नातं आहे. कारण कधी असं कुठले काव्य प्रकार नाहीच आहे जो गदिमांनी हाताळलेला नाही. ज्यावेळेस आपण त्या गाण्यांकडे वळतो आणि मग असं वाटतं अरे हे पण गाणं यांनीच केलंय. काहीही शक्य होतं त्यांना, काहीही शक्य. स्वतःला फक्त विनोदाने महाकाय कवी म्हणायचे ते फक्त, पण खऱ्या अर्थाने महाकवी होते. महाकवीच होते खरंच. आणि मी तर म्हणजे 58व्या वर्षी म्हणजे आता आम्ही गदिमांनी हा कार्यक्रम केला तर खूप छान त्याला प्रतिसाद मिळाला. गदिमा 58व्या वर्षी गेले, इतका लवकर गेले. जर आणखी 20 वर्ष जरी गदिमा असते तर काय म्हणजे आणखी किती समृद्ध करून गेले असते ते. खरंच म्हणजे असं वाटतं की अजून हवे होते. ते नसताना काही पिढ्या अजून पुढच्या समृद्ध होतच राहणार आहेत नक्कीच. तर आपण त्यांच्या कवितेकडे बोलूया. विजय नजिक नाझरे श्रीधर कवीचे नदी माणगंगा. नजिक नाझरे श्रीधर कवीचे नदी माणगंगा. नित्य नांदते खेडे माझे धरुणी संत संका. तिळहीत नाही खेड्याला या पहिला इतिहास. शिल्पकलेची ताम्रपटाची कशा समजास. इथे नांदे शिवशाहीचा संबंधी वंश. गर्भ सर्प या करू न शकला ओझरता दंश. निळा जलाशय नाही येथे नाही उद्यान. अंडासाठी मात्र हिरवळे भवतीचे रान. आधुनिकतेचा नाही येथील वास्तूंना वास. धाब्यावरती घरे बसवती उन्हा पावसास. कष्टासाठी दिवस येथला येतो उदयास. रात्र येतसे थकलेल्यांना निद्रा देण्यास. रात्र येतसे थकलेल्यांना निद्रा देण्यास. जाती जमाती इथे जन्मती सुखे नांदण्यास. पिरास करतो नवस मराठा मिया मारुतीस. माय बोलीहून नाही दुसऱ्या भाषेला वाव. व्याकरणाविना इथे बोलती हृदयाचे भाव. हे कोणीतरी ऐकायला पाहिजे. व्याकरणाविना इथे बोलती हृदयाचे भाव. नळीत नाही अज्ञानांना पदोपदी ज्ञान. अनुभव आणि वार्धक्याला मात्र इथे मान. न्यायासाठी 5 मुखांचा परमेश्वर बोले. गावा मागून इथे व्यक्तीची निर्भयता चाले. गावा मागून इथे व्यक्तीची निर्भयता चाले. अवजड मोठा खिलार खोंडे सहज ओढतात. अवजड ओझे संसाराचे तरुण वाहतात. थकले नंदी अलगद नेती खडकातून गाडी. म्हाताऱ्यांचा अनुभव नेई पुढे गावगाडी. साताऱ्याचे पोर मात्र हे घडताना क्रांती. उघड दाखवी भूमिगाच्या कार्यावर प्रीती. दिला आसरा उरी कितीदा मर्द जवानांना. भूमीवर या स्वैर हिंडले भूमिगत नाना. एक क्रांतीवीर नाना पाटील यांच्याबद्दल. नसो नाही तर या खेड्याला पहिला इतिहास. सुपुत त्याचे उजळू आम्ही नव्या भविष्यास. फडकत राहो असाच येथे झेंडा 3 रंगा. नित्य नांदो खेडे माझे धरून संत संगा. नित्य नांदो खेडे माझे धरून संत संगा. तिरंगाला 3 रंग वापरले. इतकं सुंदर शब्द आहे. वा.
नादात हिंडले कानांचे मधुकर, नादात हिंडले कानांचे मधुकर, आणिले वेचुनी अक्षर अनअक्षर. तुमचा तुम्हा कुंभ वाहिला, तुमचा तुम्हा कुंभ वाहिला, सूर्या निरांजन, आणिले टिपुनी अमृतकण, आणिले टिपुनी अमृतकण. हे गदिमांचे एका कवितेतले शब्द आहेत आणि त्यांच्याच लेखणीतून अवतरलेली अजरामर कलाकृती आपण आता ऐकणार आहोत. जोगिया, रेश्मा आणि श्वेता यांच्याकडनं ऐकूया. खाली 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 माईक तर नाही, माईक बंद असेल. झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज, झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज, का तुला कंचनी अजूनही नाही लीज. थांबले रसिक जन होते ज्याच्यासाठी, थांबले रसिक जन होते ज्याच्यासाठी, ते डावलुनी तू दार तडपिले पाठी. हळुवार नखलिशी पुन्हा मुलायम पान, हळुवार नखलिशी पुन्हा मुलायम पान, निरखिसी हुसरवर कलती करुणी मान. गुणगुणसी कायते गौर नितळ तव कंठी, गुणगुणसी कायते गौर नितळ तव कंठी, स्वरवेल थरथरे फूल उमलते ओठी. साधता विड्याचा घाट उमटली तान, वरलवंग ठसता होसी कशी बेभान. चित्रात रेखिता चित्र बोलले कानीर लोचनी, आज तुझ्या त्या अधर फुलांचे ओले मृदुल पराग, त्या अधर फुलांचे ओले मृदुल पराग, हालले साधला भाव स्वरांचा योग. घमघमे जोगिया दवात भिजुनी गाता, घमघमे जोगिया दवात भिजुनी गाता, पाण्यात तरंगे अभंग वेळी गाथा. देह विकुलिया मागून घेते मोल,
जगविते प्राण हे ओतुनिया अनमोल रक्तात रुजविला भांगेच्या मी बागा ना पवित्र देही तिला एवढी जागा शोधित एकदा घटकेचा विश्राम भागेत पेरुनी तुळस परतला श्यामा सावळा तरुण तो खराच ग वनमाली लाविते पान तो निघून गेला खाली अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी मम प्रीती आहे जडली तुझवर तिचा उघडला फुलाची थे व्यापार बावळा तिथे हा इश्क गणितो प्यार हासून म्हणाले दाम वाढवा थोडा या पुन्हा पान घ्या निघून गेला वेळ. राहिले चुन्याचे बोट थांबला हात राहिले चुन्याचे बोट थांबला हात जाणली नाही मी थोर तयाची प्रीत पुन्हा पुन्हा धुंडते अंतर आता त्याला पुन्हा पुन्हा धुंडीते अंतर आता त्याला तो कशास येईल भलत्या व्यापाराला तो हाच दिवस हो हीच तिथी ही रात ही अशीच होते बसले परिणती क्लांत बळूनीला पाहता कापित अंधाराला तो तारा तुटतो तसा खालती हा विडा घडवून करीते त्याचे ध्यान हा विडा घडवून करीते त्याचे ध्यान त्या खुळ्या प्रीतीचा खुळाचा हा सन्मान त्या खुळ्या प्रीतीचा खुळाचा हा सन्मान ही तिथी पाळते व्रतस्थ राहून अंगे ही तिथी पाळते व्रतस्थ राहून अंगे वर्षात एकदा असा जोगी आरंगे वर्षात एकदा असा जोगी आरंगे काय काय वेळ लावले काही बोलू नये त्याच्या पुढे काय होऊ नये करत दमायला होतं हे कसं गायलं आणि कसं सादर केलं तुम्ही दोघांनी भावनिक दमून खूप खूप प्रत्येक वेळी आणि कितीही वेळा सुधी ऐकलं तरी वर्षात एकदा असा जोगिया रंगे किती वेळा ऐकलं तरी ही स्थिती असते. ही ताकद आहे या शब्दांची, ही ताकद आहे
या भाषेची. पण आजच्या भाषेबद्दल काय म्हणशील विचार? हे, हा मी विसरलो खरं तर, आता मला म्हणायचं होतं काहीतरी. आपण ही कविता हे गाणं ऐकलं, ही कविता आहे, ही कविता इतकी छान ऐकली. पण आजकाल आधुनिक सोशल मीडियावरची जी भाषा आहे की ती बघितली की ती त्रास होतो. म्हणजे ती वाचल्यावरती त्रास होतोच, पण म्हणजे मराठी सोडाच, पण ते इंग्रजी सुद्धा, ते BY बाय, थँक्यू, TAK वगैरे काय काय असतं. आणि मग ते बोलतही नाही, लिहितही नाही, ते शॉर्ट स्पेलिंग्स करून टाकतात, त्याचे शॉर्ट गन्स वगैरे काहीतरी करतात. म्हणजे ते शॉर्ट फॉर्म्स वाटले की मन सुन्न होतं. म्हणजे मराठी भाषेचं तरी काय होणार पुढे, आता काय माहिती. तू म्हणतोस तसं अगदीच इतकी काही वाईट परिस्थिती नाहीये. जवळपास 1987 साली भाई काय म्हणतात ते ऐक. 12 जून 2008 ला महाराष्ट्र टाइम्स मध्ये 3 जुलै 1987 ला अमेरिकेत न्यू जर्सीला झालेल्या बृहद महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात मुलांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातला हा थोडासा एक भाग ऐक. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, सॉन्ग हॅज अ लॉंगेस्ट लाईफ. गाणं हे चिरंतन असतं. या मराठी मुलांच्या ओठांवर, मनामध्ये तुम्ही मराठी गाणी दिली आहेत. अशी 5-50 गाणी दिलीत तर मराठी संस्कृतीची चिंता करण्याचं तुम्हाला काहीही कारण होणार नाही. हे गाणं या बालकांबरोबर त्यांच्या वयाच्या 80व्या 90व्या वर्षांपर्यंत जाईल, कदाचित 100व्या वर्षांपर्यंत सुद्धा जाईल. जोपर्यंत एक मराठी गाणं तुमच्या ओठावर आहे तोपर्यंत तुम्ही अमेरिकेत राहा नाहीतर टिंबकटूत राहा, कुठंही राहा, तुम्ही मराठीच आहात. त्यात काही चिंता बाळगण्याचं कारण नाही. तुकारामासारख्या संतांना सुद्धा म्हटलंय की माझी या जातीचा मज मिळो कोणी. इथे जातीचा अर्थ माझ्यासारखी ज्याला विठ्ठलाची ओढ आहे, देवाची ओढ आहे, अशा प्रकारचा कोणीतरी मला मिळो. तुकारामाच्याच उक्तीप्रमाणे बोलायचं तर माझी या भाषेचा मज मिळो कोणी या भावनेने आपण इथे एकत्र आलेलो आहोत आणि इतक्या संख्येने इथे एकत्र जमलेले आहोत की मला वाटतं कोणीतरी तिथून न्यू जर्सीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं म्हणेल की काय. परदेशात आपल्या भाषेचा शब्द कानावर पडणं मुश्किल, म्हणूनच तर तो परदेश होतो ना. मला खात्री आहे की इथे अगदी अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना कानांवर बालकवींची कविता वगैरे जाऊ दे, पण त्याला अशी शिवी जरी ऐकू आली तरी ती ओवीसारखी वाटेल आपल्याला द्यावी. हे जीवन सुंदर व्हावं, आनंददायक व्हावं, हाच हेतू सगळ्या संस्कृतीच्या मुळाशी असतो. गुलाबाचं फूल आणि मोगऱ्याचं फूल ही फुलं भिन्न आहेत, म्हणजे त्या फुलांचं वैर आहे असं नाही, त्यातलं फूल पण एकच आहे. उस डोंगा परी रस नहे डोंगा असं चोखोबांनी म्हटलंय. ऊस वाकडा पण रस वाकडा नसतो. गाय काळी म्हणून दूध काळं नसतं, तसं हे फुलातलं फूल पण खरं. तिथे पुष्पसृष्टीचेच नियम लागू पडतात. प्रत्येक माणसाला तो कुठलाही असला तरी जीवसृष्टीचेच कायदे लागू पडतात. धाड ठणकायला लागली की कानडी माणूस अय्यो मग कानडीत ठणाणा करीत. तो कानडीत असला, इंग्लिशमधून असला किंवा जपानीतून असला तरी दाढ ठणकण्याची वेदना तीच आहे. त्याच्यामध्ये काही फरक नसतो. एकात्मतेत विविधता आणि विविधतेत एकात्मता, युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतात ती हीच. एकात्मता हे जसं सत्य आहे त्याचप्रमाणे विविधता हेही एक सत्य आहे. ते पुढे असं म्हणतात की कुसुमाग्रजांची एक कविता आहे, नवलाख तळपती दीप विजेचे येथ. नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली जणू तारका धळे नगरात. परिस्मरते आणिक करिते व्याकुळ तेव्हा, परिस्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्याची वात.
आपण माणसांपासून, आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माजघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर असूनही जीवाला व्याकुळ करणाऱ्या मंद दिव्याच्या वाती या असणारच. या मेळाव्यात अशा माजघरातल्या मंद दिव्यांच्या वातींचं स्मरण न होणारं असं कोणी असेल असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी या भावनेनं तुम्ही असे एकत्र आला नसतात. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानांची जुळलेली नसते, प्राणांची जुळलेली असते. शरीरातून रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्वातून भाषा वाहत असते. तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबरच शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसांचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे, तोय मन एव मनुष्यः अशी योग वासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात ती आपली भाषा. पुंडलिक वरदा म्हटल्यानंतर तुम्ही आस्तिक असा की नास्तिक असा, हारी विठ्ठल तोंडातून येणारच तुमच्या. तो प्रतिसाद तुम्हाला कळण्यापूर्वी उमटलेला असतो. अशा नेणिमातून आपोआप उमटणाऱ्या प्रतिक्रियेतूनच समाज मानस तयार होत असतो. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपोआप जय येत नाही तो मराठी माणूस आहे असं आपल्याला वाटतच नाही. खुद्द महाराष्ट्रात आज मराठीपेक्षा इंग्रजी भाषेला जास्त मान आहे. इंग्रजांच्या आमदानीमध्ये तिला राजभाषा म्हणून मान मिळत होता. इंग्रजी शिकायची सक्ती होती. आता तशी सक्तीही नाही, पण इंग्रजी भाषेची किल्ली हातात असली की अभ्युदयाची अनेक दारं उघडली जातात. हे अनेक लोकांनी ओळखलेलं आहे. किंबहुना पुण्यातून मुंबईला जाताना नव्यानेच कारखानदारीत शिरलेले जोशी कुलकर्णी सुद्धा एकमेकांशी इंग्रजीत बोलत असतात. आता त्यांचं इंग्रजी ऐकल्यावर इंग्रज हा देश सोडून का गेले हे आपल्याला कळतं. असो, अमेरिकेमध्ये आल्यानंतर केवळ डॉलर्सचा संचय हे एकमेव उद्दिष्ट राहू नये, तर नवी निर्मिती करण्याचे जे जे काही प्रकार इथे चाललेले आहेत, चांगले आहेत, सुंदर आहेत, त्याच्या मागे आपली मुलं कशी लागतील, त्यांना त्यांची आवड उत्पन्न कशी होईल याची तळमळ हवी. आजच्या काळामध्ये मी एकच विनंती करणार आहे. इथं तुम्ही जमलेले आहात, फार मोठे तंत्रज्ञ शास्त्रज्ञ आहात. तुम्हाला महाराष्ट्राची सेवाच करायची असेल तर तुमचा जो विषय आहे त्याच्यावरचे लेख मराठीत लिहून ते महाराष्ट्रात पाठवा. ही मराठी भाषेची सगळ्यात मोठी सेवा होईल. तळमळ खरीखुरी असेल तर अशक्य काहीच नाही. खरंच हे विचार करायला लावणार भाषण आहे. उलटी शेवटी जो उपाय सांगितला तो खरा तोच आहे की ज्ञानाची भाषा तुमची मातृभाषा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रातील असाल पण तुमच्या क्षेत्राबद्दल तुम्ही मराठीमध्ये लिहा. तर त्यांनी फक्त हे शब्दांचे बाण सोडले नाहीत, ती ताकद आहे त्यांची. त्यांनी वेगवेगळ्या भाषेतलं साहित्य मराठीमध्ये आणलं. काही इंग्रजी नाटकांचे अनुवाद केले आणि काही बंगाली टागोरांच्या बंगाली कवितांचे सुद्धा मराठीमध्ये अनुवाद केलेले आहे. आता ही ग्रेटच माणसं होती. पण तुला काय म्हणायचं भैया, काही फेसबुकीय दिग्गज असतात, त्यांना सवय लागलेली असते की या लोकांना नावं ठेवायची काहीतरी मुद्दाम खोड काढून. नाही, याचं असं आहे की बऱ्याच लोकांना अशी ही एक सवय असते की स्वतःची रेष मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची रेष खोडणं ही एक सवय असते आणि त्या मनोवृत्तीतून हे येतं.
आता मला काय म्हणायचं आहे की कविता म्हणा किंवा लेखन म्हणा किंवा संगीत म्हणा, ह्या 3 गोष्टी आता आपण इथे या दिग्गजांच्या त्यांच्याविषयी आपण बोलतोय, ठीक आहे. असं आहे की यांनी जे काही काम करून ठेवलेलं आहे हे एवढंच आहे आणि याच्या पलीकडे काही नाही असं आम्ही म्हणतच नाही. ओके, यांनी प्रचंड मोठं काम करून ठेवलेलं आहे आणि त्याच्याही पलीकडे प्रचंड साहित्य आहे, संगीत आहे, काव्य आहे. पण म्हणून एक एक अफाट महासागराचं महत्व पटवून द्यायचं आहे म्हणून एखादा एक गोड पाण्याचा झरा आहे, त्या झऱ्याला नावं ठेवणं गरजेचं आहे का? अजिबातच नाही. बरोबर आहे. तर इथे असं होतंय की काव्य फक्त एवढंच नाहीये जे यांनी करून ठेवलं तेवढंच नाहीये, पण जे आहे जे त्यांनी करून ठेवलंय ते जागतिक दर्जाचं आहे, ते अत्यंत सुंदर आहे. ओके, आम्हाला हेही कळतं की या पलीकडे काव्य आहे, या पलीकडे साहित्य आहे, ढसाळ आहेत, सुर्वे मास्तर आहेत, अशी प्रचंड मोठी नावं आहेत ज्यांनी फार वेगळ्या प्रकारचं लिहिलेलं आहे, हे आम्हाला कळतं. पण त्यांची थोरवी सांगण्यासाठी तुम्ही इथे तुम्ही पाळगावकरांना पापडगावकर म्हणून त्यांची किंवा गदिमांना एक गीतकार, त्यांना कवी मानायचंच नाही, त्यांना गीतकार हे जे करायची जी एक पद्धत आहे ती मला अजिबात नक्कीच ती चुकीचीच आहे. पण हा एक वेगळा अगदी चर्चासत्र याच्यावर एक घेतलं जाऊ शकतं आणि आता त्याच्यावर काही आपण इथे चर्चा करायला आपण जरा मूड सिरियस झालेला आपण या तिघांनी जे काही उत्तुंग कार्य करून ठेवलेलं आहे ना त्याचा काहीतरी आता आपण इथे मजा घेऊया, कारण आता मूड जरासा वेगळा झाला होता. आता जरासा एक लाईट मूड करूया. गदिमांबद्दल आपण मगाशी बोललो. गदिमांनी बऱ्याच प्रकारचं लेखन केलं, गीतलेखन केलं, ज्याच्यामध्ये अगदी भजन पासून सगळंच आहे, भक्तिगीते आहेत, प्रेमगीते आहेत आणि लावण्या सुद्धा आहेत. तर एक लावणी आपण श्वेताच्या आवाजात ऐकूया. श्वेता. आधी गदिमा त्यांनी लावणी लिहिलेली ती श्वेता सादर करणार आहे. हे हवंय का नाही? त्याला हवंय. हाय बुगडी माझी सांडले ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला सुजली नवा सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला सुजली नवा सांगू ग कुणीच्या म्हाताऱ्याला हिच्या म्हाताऱ्याला शेजारी करू राहतो टकमक मला तो पाहतो कधी गुन्ह्याने जवळ पाहतो जवळ पाहतो जवळ पाहतो कधी नाही ते भुलले ग बाई त्याच्या इशाऱ्याला त्याच्या इशाऱ्याला म्हाताऱ्याला गेच्या म्हाताऱ्याला हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला आज अचानक घरी तो आला आज अचानक घरी
गदिवन बद्दल बोलतो आपण. आम्हाला कोरस जास्त आवडलं. श्वेताची लावणी आवडलीच, आम्हाला कोरस बेंद्रेंचा फार आवडला. गदिवान बद्दलच बोलतो आपण. आणि गदिवांसोबत जोडले गेलेलं एक मोठं आणखी तगडं नाव म्हणजे सुधीर फडके, संगीतकार गायक सुधीर फडके. आणि आपण प्रेमाने त्यांना बाबूजीच म्हणतो. स्वरांची उत्तम जाण आणि वैविध्यपूर्ण संगीत ही बाबूजींची खासियत. लावणी, भावगीत, अभंग, बालगीत यासारखे अनेक प्रकार बाबूजींनी अगदी लिलया पेरले. स्वानंद, तू पूर्ण वेळ संगीत क्षेत्राशी आहे किंवा भैया बोलू, आपण भैयाशी बोलूया की बाबूजींबद्दल थोडंफार काही सांगता आलं का? एक बाबूजी आपल्याला माहिती आहे, जे अत्यंत कर्तव्य कठोर, गोवा मुक्ती संग्रामामध्ये त्यांनी बजावलेली कामगिरी. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे त्यांचं दैवतच होतं. पण याची दुसरी बाजू, बाबूजींची दुसरी बाजू म्हणजे त्यांचं संगीत. अत्यंत मृदू, अत्यंत मुलायम अशा प्रकारचं त्यांचं संगीत होतं. सात्विक भाव त्यांच्या आवाजामध्ये आणि त्यांच्या चालींमध्ये ओसंडून वाहताना आपल्याला दिसतो. आणि तरीसुद्धा त्यांनी लावण्यासुद्धा त्यांनी कंपोज केलेल्या आहेत. अत्यंत हरहुन्नरी अशा प्रकारचा संगीतकार. आता त्यांनी जे गदिमांचं महाकाव्य, जे आधुनिक वाल्मिकींचं महाकाव्य म्हणून प्रसिद्ध आहे, गीत रामायण, हे कुणी ऐकलं नाही असं कोणी शक्य नाही आहे. आणि त्या अख्ख्या गीत रामायणाला आणि अख्ख्या गीत रामायणाला चाली बाबूजींच्या होत्या. तर त्याची एक झलक आता स्वानंद आपल्या समोर सादर करेल. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. वाल्मिकींच्या भावमनीचे मानवी रूपे आकारिती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. सोडून आसन उठले राघव, उठले राघव. उठून कवळिती अपुले शैशव, अपुले शैशव. पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परिजो उभया नच माहिती, कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. या क्षणी शांत बसून या सगळ्या सुंदर आणि निर्मळ लहरी स्वतःत सामावून घेत गप्प पडून राहावं आणि हे ताऱ्यांनी भरलेलं आकाश पाहत रात्र घालवावी असंच वाटतंय.
पण घड्याळाचे काटे खुणावत आहेत आणि आभाराचे भार पाहिलेच पाहिजेत. त्यामुळे पुढची सूत्र मी विजयकडे देते. आभार प्रदर्शनाच्या नंतर अगदी पुढील 7 ते 8 मिनिटांमध्ये आपण हा कार्यक्रमाचा संपवत आहोत. विजय. आभार प्रदर्शनाचा एक औपचारिक कार्यक्रम असतो, पण तो दरवेळेला महत्वाचा. आणि आजच्या टप्प्यावरती जेव्हा 25 प्रयोग आपले पूर्ण होत आहेत तेव्हा मात्र सगळ्यांचीच आठवण येते. म्हणजे आज इथे आम्ही इतकेच लोक इथे स्टेजवरती किंवा कार्यक्रम सादर करताना दिसतो आहोत, पण मला आठवत आहेत पहिल्या प्रयोगापासून आमच्या सोबत जोडले गेलेलं प्रत्येक जण, म्हणजे फक्त कवीच नाही तर समोर बसलेला प्रेक्षक सुद्धा. पहिल्या प्रयोगाला पहिली कवयित्री म्हणून आलेली रेश्मा इथे आज सुद्धा आमच्या सोबत आहे आणि काय बसणार आहे. पण तेव्हापासूनचे सगळेच लोक, त्या सगळ्यांनाच जोडले गेलेल्या प्रत्येकाचेच आभार आहेत. श्री बाळासाहेब भिलारे, अध्यक्ष स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशन नवी दिल्ली, सर वंदना प्रवीण भिलारे, सरपंच ग्राम पंचायत पुस्तकांचे गाव भिलार जिथे आपला कार्यक्रम होतोय, प्रवीण दादा इथे बसलेत समोर, त्यांचे आभार. पूर्ण कार्यक्रम त्यांनी बसून ऐकलेला आहे, पूर्ण वेळ बसून त्यांनी हा कार्यक्रम ऐकलेला आहे. भिलार ग्रामपंचायत आणि प्रायोजक महत्वाचे आमचे जाई काजळचे राजेश गाडगीळ, या सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्व कवी मित्र जे आपल्या सोबत आले त्या सर्वांचे आभार. जे येऊ शकले नाही त्यांचे, आणि जे येऊ शकले नाहीत त्यांनाही आपण विसरून ज्यांनी अगदी डोळ्यात पाणी आणून नाही जमत असं सांगितलं अमोल शिंदे, त्या सर्वांचे आभार. आणि लाईव्ह वरती ज्यांनी या सगळ्याचा आनंद घेतलेला आहे, जे आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे, त्या सर्वांचा आभार. आणि एक फक्त प्रवीण दादांना काहीतरी सांगायचंय आपल्याला. त्याच्या आधी मी म्हणू का एकच, विजया आणि सूर्यकांत. हा, विजया आणि सूर्यकांत या सर्वांचा. साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम, जे काही आम्हाला राज्यशासनाच्या मराठी भाषा विभागाचे मनपूर्वक आभार. आणि ज्यांचा सारखा उल्लेख झाला, कारण काही कन्सेप्ट, काही संकल्पनांचा आपण उल्लेख करतोय की भिलार पुस्तकांचं गाव, पुन्हा कार्यशाळा, आपण ह्या ज्यांच्या संकल्पनेतून आलेत ते आपले तावडे साहेब, विनोदजी तावडे, आपले सांस्कृतिक मंत्री आहेत विनोदजी तावडे, त्यांचे सुद्धा आभार. आणि तुम्ही बोलता 2 मिनिटं. नाही, मी प्रवीण दादांना विनंती करतो की त्यांनी इकडे यावं आणि 2 शब्द तरी बोलावेत या अनुभवाबद्दल. आणि मग एक शेवटचं गाणं घेऊन आपण या कार्यक्रमाचा समारोप करतोय. ते दिसतंय. आभाराचा गोड कार्यक्रम माझ्याकडे आला आणि या एक छानसा कार्यक्रम या पुस्तकाच्या गावामध्ये साजर झाला. 25वा वर्धापन दिन साजर होत असताना 50वा वर्धापन दिन या पुस्तकाच्या गावातच व्हावा आणि अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि 25वा वर्धापन दिन होत असताना की एवढ्या चांगल्या स्थळी त्यांनी ही कल्पना केली की त्यांनी हे पुस्तकाचं गाव निवडलं. खऱ्या अर्थाने कवी आणि पुस्तक या दोघांमध्ये फार मोठं नातं आहे आणि त्या नात्याचं बंधन हे पुस्तकाच्या गावात त्यांनी खुलं करून आम्हाला पाठ दिलेलं आहे. त्याबद्दल मी मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, ग्रामस्थ मंडळ भिलार, पुस्तकाचं गाव भिलार आणि ग्रामपंचायत भिलार यांच्या वतीने मी आपलं मनापासून आभार मानतो. आणि असेच आपले प्रयोग या पुस्तकाच्या गावामध्ये, भिलारमध्ये व्हावेत. अनेक अशी दालनं आहेत जी आपल्याला सर्वांना आवडतील आणि आपण सर्वांनी, महाराष्ट्रातील तमाम मी सर्व साहित्यिक कवयित्री यांना मी आव्हान करतो की आपण सर्वांनी, जसं या सर्वांनी इथे भिलारमध्ये एक कार्यक्रम छोटासा का होईना पण इथे घेतला, तर असंच आपण सर्वांनी, महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचे आनंद तुम्ही आता लाईव्ह घेता, तसंच लाईव्ह यांचा कार्यक्रम आपण या 50व्या वर्षी त्यांचा आपण
50व्या प्रयोगात आपण या बिहारमध्ये गावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आम्ही एक्सेप्ट केलं. असंच आपण सर्वजण बिहारमध्ये असे कार्यक्रम घ्यावेत अशी मी आपल्याला ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. आणि या सर्वांचं, कलाकारांचं, कवयित्रींचं मी मनापासून धन्यवाद देतो की ज्यांनी ही संधी बिहारसारख्या एका छोट्याशा खेड्यामध्ये, पुस्ताच्या गावामध्ये हे एक 25व्या वर्ष यांनी एक संध्याकाळची शाम अशी बोलतात ती या बिहारमध्ये घालवली. आणि अशीच त्यांचे मी त्यांना शुभेच्छा देतो की असेच त्यांचे प्रयोग यशस्वी हजारो प्रयोग व्हावेत एवढी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक शेवटचं आपण भक्तिगीत घेऊन आपण कार्यक्रमाची सांगता टाकू. त्याबद्दल फक्त एक 2 वाक्य मी सांगते. अभंग आहे, पुन्हा बाबूजी आणि गदिमा अशी जोडी होती या गीतामध्ये. कानडा राजा पंढरीचा हे अगदी अजरामर आपल्या सगळ्यांच्या मनामधलं, कानात अगदी आपलं आवडीचं गीत. त्या गीताने आपण आजच्या या सुंदर अशा आमच्या 25व्या प्रयोगाचा समारोप करत आहोत. आणि या गीताचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की बाबूजींबरोबर, बाबूजींचं संगीत आहे, बाबूजींच्या सोबत ज्यांचा आपल्याला आवाज ऐकू येतो दमदार असा, ते म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. त्यांच्याबद्दल काय बोलायचं, तर त्यांच्यावर परत एक स्वतंत्र आपण कार्यक्रम करूया. तर वसंतराव देशपांडे त्यांच्याबद्दल त्यांचीही आज म्हणजे हे जे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यांचं सुद्धा. तर मला वाटतं आज असा योग आहे की पंचक झालेला आहे आपलं. त्रयी आपण म्हटलं होतं तर पंचक झालेलं आहे. बाबूजी, गदिमा आणि भाई आणि स्वामीजी आणि आता वसंतराव देशपांडे, पंडित वसंतराव देशपांडे, असं पंचक यांचं जन्मशताब्दी वर्ष आपण आज भारतातल्या कविताच्या 25व्या प्रयोगात साजरं केलं. आणि आता सगळी सूत्र स्वानंद तुझ्याकडे आणि तुझ्याच सुंदर षड्जाने आपण सांगता करूया. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कला, वेदा नाही कला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले भीमे काठी. परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव. जणू की पुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा,
चाखतो चोखोबाची गुरे राखतो हा नाण्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सर्वांचे आभार, धन्यवाद. पुन्हा भेटूया 26व्या प्रयोगाला. शुभरात्री.